महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मूर्तिजापूरमध्ये डिझेल तुटवड्यावरून शिवसेना उभाटा व शेतकरी संघटना आक्रमक। आनंद पेट्रोल पंपावर जवाब दो आंदोलन। अकोल्यातील तालुका मूर्तिजापूरमध्ये दिनांक 25 मे 2026 रोजी खरीप हंगामाच्या तोंडावर असताना शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याने आज सकाळी मूर्तिजापूर येथील आनंद पेट्रोल पंपावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने जवाब दो आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांकडून डिझेल मिळत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर सकाळी 9:30 वाजता आंदोलन करण्यात आले। तालुका प्रमुख गजानन पाटील चौधरी, शेतकरी सेना प्रमुख अरविंद तायडे, सुरेश भाऊ जोगळे, चंद्रकांत तिवारी, अमोल तांबडे व बाळासाहेब खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंप गाठून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। यावेळी पंप चालकांना डिझेल तुटवड्याबाबत विचारणा करण्यात आली। तसेच एसडीओ व तहसीलदार यांना याबाबत निवेदन दिले का असा सवाल करण्यात आला। त्यावर पंप चालकाने अधिकाऱ्यांशी चर्चा करून निवेदन देणार असल्याचे सांगितले। आंदोलनादरम्यान 25 किलोमीटरवरून आलेल्या एका ट्रॅक्टर चालकाला रिझर्व्ह कोट्यातून डिझेल देण्यास कार्यकर्त्यांनी भाग पाडले। तसेच शेतकरी प्रफुल्ल बडे व संजय डीके यांच्या ट्रॅक्टरमध्येही डिझेल भरण्यात आले। खरीप हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांना डिझेलसाठी त्रास होऊ नये यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपावर पुरेसा डिझेल साठा उपलब्ध करून द्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शिवसेना उभाटा व शेतकरी संघटनेने दिला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, समीर खान, मूर्तिजापूर, अकोला। दोषी नेहमी म्हणायचे सरकार क्या समस्या सुलझाएगी, सरकार खुद एक समस्या आहे। शेतकऱ्यावर स्वातंत्र्य मिळाल्यापासून अन्याय होत आहे आणि 2014ला आमच्या देशाचे पंतप्रधान बोलले की शेतकऱ्याची हत्येची येणार। आज आम्हाला हत्येची पाहायला मिळत आहे। सरकार BJPचं आलं, आम्हाला आनंद झाला की बघ शेतकऱ्याचं आता भलं होणार आहे, परंतु आज शेतकऱ्याची अशी परिस्थिती निर्माण झाली की शेतकऱ्याला साधं डिझेल मिळत नाही। आज तुम्ही बघता की आज हा पारा भावानी होऊन 20 किलोमीटरवरून आलेला ट्रॅक्टर आज मूर्तिजापूरच्या 5 पेट्रोल पंपावर गेला, पण त्याला डिझेल मिळालं नाही। म्हणून आम्ही आज या आनंद पेट्रोलमध्ये आलो आणि आनंद पेट्रोलच्या संचालकाला विचारलं की शेतकऱ्याला तुम्ही डिझेल का देत नाही। जसा कोटा अधिकाऱ्याला असतो यांचा, जसा कोटा यांचा राष्ट्रीय पक्षाच्या लोकांना असतो, तसा कोटा या जगाचा पोशिंदा शेतकरी जो रात्रंदिवस कष्ट करतो, अन्न पिकवतो आणि या जगाला पोचतो, अशा शेतकऱ्याला डिझेल का मिळत नाही, हा आमचा प्रश्न यांना आहे। अशी व्यवस्था या सरकारने का केली नाही? कारण शेतकरीसुद्धा या देशाचा माणूस आहे, तो जिवंत माणूस आहे। जसा या देशाचा माणूस अधिकारी आहे, जसा या देशाचा माणूस राजकीय पदाधिकारी आहे, तसा या देशाचा नागरिक माणूस हा शेतकरीसुद्धा आहे। शेतकऱ्याला त्रास होता कामा नाही, म्हणून आम्ही आमचे तालुकाध्यक्ष उभाटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष गजानन भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वात काल आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना मेसेज पाठवला की शेतकऱ्यांना, कोणताही शेतकरी असो, तो शेवटच्या घटकातला जरी शेतकरी असो, त्याला डिझेल मिळायला पाहिजे। परंतु आज शेतकऱ्याची अवहेलना करत आहे। 47 डिग्रीचा तापमान आहे, आमचा गरीब शेतकरी आहे म्हणून त्याचे तुम्ही एले करता, त्याला डिझेल देत नाही। आज एवढा मोठा दूर ह्या ट्रॅक्टर आला, या ट्रॅक्टरच्या शेतकऱ्याजवळ आज शेती तयार करायला पैसे नाही, तो बिचारा 25 किलोमीटर इथं आला, त्याला हे डिझेल देत नाही। आम्ही आता हे डिझेल यांना आणि आज या या पेट्रोल पंपातून स्वतः आम्ही या ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकणार आहे। एक तर अधिकाऱ्यांनी इथं यावं, नाही तर या संचालकांनी या ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकून द्यावं, एवढी आम्ही आग्रहाची विनंती करतो। आज जर यांनी डिझेल आम्हाला दिलं नाही आमच्या शेतकऱ्याला, उद्या आम्ही बैलगाडी घेऊन डिझेलसाठी येणार आहे, एवढं निश्चित सांगतो। आणि सेनेचे शेतकरी नेते अरविंद भाऊ तायडे आणि मी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आणि स्वतंत्र भारत पक्षाचा जिल्हाध्यक्ष आणि विदर्भ राज्याचा जिल्हाध्यक्ष या आनंद पेट्रोल पंपावर आम्हाला या शेतकऱ्यांचे फोन आले। शेतकऱ्याचे फोन आल्यानंतर डिझेलची टंचाई या शेतकऱ्याला भासून राहिली। त्यामुळे आम्ही आनंद पेट्रोल पंपच्या संचालकाला विचारलं, तर आनंद पेट्रोलचे संचालक म्हणत आहे की आम्ही जेवढं आला आम्ही तेवढं देत आहोत, परंतु त्यांना एक स्टेटमेंट दिलेलं आहे। मी विचारलेलं आहे की तुम्ही तहसीलदार मॅडमला किंवा SDO साहेबाला सांगितलं का? तर आम्ही शनिवारी गेलो होतो, पण तिथं ते नव्हते। आम्ही आज जाऊन आम्ही तिथं सांगणार आहोत। मी या व्यवस्थेला
आणि या मूर्तिजापूरच्या एडीओ साहेबाला आणि तहसीलदार मॅडमला मी आवाहन करतो की हे डिझेल का येत नाही आणि याचा पुरवठा कुठून होतो आणि आपण काय करायचं आहे, जिल्हाधिकाऱ्याला काय करायचं आहे. कारण की खरीपाचा हंगाम आलेला आहे. या खरीपाच्या हंगामाला शेतकऱ्याला डिझेल आवश्यक आहे आणि त्या डिझेलची व्यवस्था या मूर्तिजापूर शहराच्या आणि मूर्तिजापूर तालुक्याच्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे आणि तो कोटा कसा इतर झाला पाहिजे, उपलब्ध झाला पाहिजे. यासाठी एडीओ साहेबांनी आणि या व्यवस्थेनी आणि जिल्हाधिकारी साहेबांनी हे सर्व मॅनेज करायचं आणि या संचालकांना डिझेल कसं मिळणार याबद्दल आपण या व्यवस्थेशी बोलून या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचा नाहक त्रास झाला नाही पाहिजे याची जबाबदारी एडीओ साहेबांनी घ्यावी. मी या सर्वाच्या या साक्षीने मी इथं सांगत आहो. इथं हे पोलीसवाले पण आलेले आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारचं इथं आंदोलन किंवा आम्ही कोणतं हे करणार नाही, परंतु शांततेच्या मार्गाने हा आमचा मेसेज, हा आमचा या पूर्ण व्यवस्थेला मी या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. आणि हा पेट्रोल पंपाच्या संचालकांना मी विनंती करतो की जेवढंही डिझेल येणार आहे ते डिझेल तुम्ही शेतकऱ्याला सुरुवातीला देण्याचा प्रयत्न करावा, कारण की शेतकऱ्याला आवश्यक आहे. आम्ही एवढी जबाबदारी घेतो की या मूर्तिजापूरमध्ये शांतता भंग झाली नाही पाहिजे. कोणत्याही प्रकारचा असा जसा आता बुलढाणा जिल्ह्यात झालेला आहे तुम्ही पाहिलेलं असेल तर अशा कोणत्याही प्रकारचं झालं नाही पाहिजे. आणि मी एडीओ साहेबांना आणि तहसीलदार मॅडमना या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. शेतकरी संघटनेचा नेता म्हणून मी इथं विनंती करत आहो, कारण की शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा नाहक त्रास झाला नाही पाहिजे. पुन्हा मी हे सांगत आहो की नाहक त्रास झाला नाही पाहिजे. याकरता आपल्याला काय करता येईल आणि डिझेलचा साठा मूर्तिजापूर तालुक्यामध्ये मूर्तिजापूरच्या सर्व पेट्रोल पंपावर कसा उपलब्ध होणार याकरता आपण कारवाई करावी, एवढी मी या प्रसंगी विनंती करतो. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.